नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। IPL सामन्यांदरम्यान मैदानाच्या परिसरात आणि दूरचित्रवाणीवरील प्रसारणामध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्याच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिराती करू नयेत अशी विनंती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे। सार्वजनिक आरोग्याचा विचार करणे ही नैतिक जबाबदारी आहे असं त्यांनी म्हटलंय। माहिती सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा श्रीधा योजना आता बंद करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेच्या माध्यमातून सणासुदीला राज्यातील 1,63,00,000 लोकांना लाभ मिळत होता, पण आता राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्यानं आनंदाचा श्रीधा योजना गुंडाळण्यात आली आहे। सोमवारी रात्री जळगाव खुर्द जवळ 3 परप्रांतीय तरुण एका लोखंडी पट्टीवर झोपले असता त्यांना अज्ञात वाहनाने मध्यरात्री चिरडली। ही घटना सकाळी मंगळवारी उघडकीस आली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारने लक्ष देण्यासाठी स्वाभिमानकडून आंदोलन करण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान भवनावर तूर, कांदा आदी फेकत आंदोलन केले। शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागणीसाठी हे आंदोलन केले गेले आहे। एका चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणात विरार पोलिसांना मोठं यश मिळालंय। सोमवारी पोलिसांनी बिहारमधून एका महिलेला ताब्यात घेत चिमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या जामीन विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला आज सुरुवात झाली। दरम्यान या सुनावणीवेळी प्रशांत कोरटकर अद्याप कोर्टात हजर नसल्याची माहिती समोर आली आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। अवादा प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबात 6 वेळा खंडणी मागितल्याचा खळबळजनक खुलासा झालाय। धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे आणि अवादा कंपनीचा कर्मचारी शिवाजी थोपटे यांच्यात खंडणीसाठी झालेली 3री बैठक पार पडली होती, अशी माहिती अवादा प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबातून समोर आली आहे। राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकासासाठी 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या। गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्यासाठी 500 कोटी रुपयांच्या खनिकर्म महामार्गासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। राज्यातील पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाने दिलासा दिलाय। राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे। आता त्या संबंधित आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत। तसेच राज्यात लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्यात येणार आहेत। वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत असतात। यावेळी विविध उपचार आणि पायांवरच्या दर्शनामुळे विठुरायांच्या मूर्तीची पुन्हा मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याचं समोर आलंय। मूळ आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावावा लागणार आहे। गुलमर्गमध्ये गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शो मध्ये अश्लील पोशाख सादर केल्याने वादात सापडलेले दिल्ली येथील डिझायनर शिवान भाटिया आणि नरेश कुकरेजा यांनी समाज माध्यमांवर माफीनामा प्रस्तुत केलाय। पवित्र रमजान महिन्यात आपण सादर केलेल्या पोशाखामुळे कोणी दुखावले असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलंय। उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार केतकी सिंग यांनी अजब विधान केलंय। त्यांनी बलियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र वॉर्ड बनवण्याची मागणी केली आहे। जर त्यांना आपल्या सणांची अडचण आहे तर त्यांना आपल्या उपचारांचीही अडचण असेल असं त्या म्हणाले आहे। पाकिस्तानमध्ये एका प्रवासी रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला असून हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे चालक जखमी झालाय। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जाफर एक्सप्रेस नावाची ही रेल्वे बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावर येथे जात होती। बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या बिहार दौऱ्यावर आहेत। दरम्यान या कथा कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी त्यांनी माध्यमांशी त्यांच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केलाय। बागेश्वर बाबांनी सांगितलंय की ते लवकरच लग्न करणार आहेत। ते लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, पण त्यांचा जोडीदार कोण असेल याविषयीचे गूढ त्यांनी कायम ठेवले। देशात पुन्हा स्वाईन फ्लूचा धोका निर्माण झालाय। H1N1 व्हायरसचे संक्रमण वाढत आहे। देशातील 8 राज्यांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रसार वेगाने होतोय। जानेवारी 2025 मध्ये 16 राज्यांमधील 516 जणांना स्वाईन फ्लू झालाय, त्यात 6 जणांचा मृत्यू झालाय। नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी आयोजित राजेशाही समर्थक रॅलीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो दाखवण्यात आल्याने वाद निर्माण झालाय।
देशाच्या विविध भागांतील धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर पोखरा येथून सिमरिक एअरच्या हेलिकॉप्टरने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच राजेशाही समर्थक, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह शेकडो समर्थकांनी त्यांच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली. बिहारमधील भागलपूरमध्ये अतुल सुभाष सारखीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किराणा दुकानदाराने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. कमी उत्पन्नामुळे त्याची पत्नी त्याचा छळ करायची. त्याने अनेक दिवस त्याच्या डायरीत सुसाईड नोट्स लिहिल्या. त्यानंतर एका रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या देशात नव्या इमिग्रेशन विधेयकावर जोरदार चर्चा सुरू आहे. या विधेयकाचं नाव इमिग्रेशन अँड फॉरेन विधेयक 2025 आहे. या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊन ते देशात लागू झाल्यास बेकायदेशीर परदेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. या नव्या कायद्यामुळे बेकायदेशीर घुसखोरांपासून देशाची सुटका होणार आहे. सध्या अब्जाधीश आणि टेस्लाचा मालक एलन मस्क भलताच चर्चेत आहे. त्याची एक पोस्ट रिपोस्ट झाली आहे. त्याने एक्स वर एक फोटो रिपोस्ट केलाय. त्यात त्याचं पेंट करण्यात आलेलं कॅरिकेचर दिसत आहे. त्यावर लिहिलंय मेक किड्स नॉट वॉर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज मॉरिशसमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. स्वतः मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांच्यासह 200 मान्यवर पीएम मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. त्यांच्या राष्ट्रीय दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये पीएम मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. देशाच्या सर्वोच्च नेत्यांबरोबर मोदी यांच्या भेटीगाठी आणि चर्चा होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या 3 वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी लवकरच शांतता चर्चा सुरू होणार आहे. त्यासाठी जेलेन्स्की, अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो आणि रशिया अधिकारी सौदी अरेबियात पोहोचले आहेत. ही शांतता चर्चा सुरू होण्याआधी जेलेन्स्की यांनी ड्रोन हल्ल्याने रशियाला हादरवलंय. मंगळवारी मॉस्कोवर युक्रेनने मोठा हल्ला केलाय. मॉस्कोवर एकाच वेळी 70 ड्रोन्स डागण्यात आले. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स वापरकर्त्यांना सोमवारी अडचणी आल्या आहेत. तांत्रिक बिघाड नसून एक्स मीडियावर सायबर हल्ला झाल्याचा दावा करण्यात येतोय. एक्स सोशल मीडियाचे मालक एलॉन मस्क यांनी सायबर हल्ल्यामागे कोणता तरी देश अथवा मोठा गट असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. आपल्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ पाहण्यास मिळत आहे. हजारो लोक राजधानी काठमांडूच्या रस्त्यावर उतरले आहेत. नेपाळमध्ये राजेशाहीची पुन्हा एकदा मुहूर्तमेढ व्हावी अशी लोकांची मागणी आहे. यामुळे नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होणार का अशी शक्यता वर्तवली जाते. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमधून कनिष्ठ लिपिक पदाच्या जागा भरल्या जातील. या भरतीतून एकूण 16 रिक्त जागा भरल्या जातील. निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी 2025 परीक्षांना येत्या 17 मार्च पासून प्रारंभ होणार आहे. या परीक्षांच्या तयारीकरिता सोमवारी विद्यापीठात विविध कॉलेजांचे प्राचार्य आणि केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यात आली. विद्यापीठाची परीक्षा 4ही जिल्ह्यातील एकूण 122 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने वेगवेगळ्या स्केल 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 22 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिनं मन्नत बंगल्याचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. पण आता शाहरुख आणि गौरीवर मन्नत मधील नूतनीकरणासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनच्या परवानगीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जातोय. शाहरुख खानवर आरोप केल्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं संतोष दौंडकर यांना शाहरुख खानवरील आरोपांबाबत पुरावे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. गेल्या 2 दशकांपासून अधिक काळ कौन बनेगा करोडपती या शो साठी अमिताभ बच्चन हे मुख्य आकर्षण राहिले आहेत. पण आता तब्बल 24 वर्षांनंतर बिग बी हा शो सोडण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवे नाव शोधले जाते. वयाच्या 82व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय. इंडियन प्रीमियर लीग 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी ही स्पर्धा 13 मैदानांवर खेळवली जाईल. बीसीसीआयच्या एका पोस्टने सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय. त्यांनी IPL 2025 ला चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा निरोप हंगाम म्हटलंय. IPLचा 18वा हंगाम 22 मार्च पासून सुरू होणार आहे. सर्व IPL संघांनी तयारी सुरू केली आहे. लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसलाय. संघाचा युवा गोलंदाज मयंक यादव याच्या दुखापतीपासून अद्याप सावरलेला नाही. तो IPL 2025च्या पहिल्या 6 माहीतून बाहेर पडेल असं मानलं जातंय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.